मालिकेमध्ये दोन मोठे ट्विस्ट आले आहेत. सुलक्षणाने आरतीवरती हात ठेवून कावेरीला मोठ्या धर्मसंकटात टाकत तिच्याकडून मोठं वचन मागून घेतलं आहे. उदयचा मित्र विजय ची सुलक्षणासोबत भेट घडता क्षणी खऱ्या कावेरीबद्दलचा होणारा खुलासा तिथेच थांबवून यशने ठोस पावलं उचलली आहेत. मंदार एकांतात कावेरीची जबरदस्ती करत होता त्यावेळेस अचानक सुलक्षणा येता क्षणी खूप मोठा धमाका होणार आहे. खऱ्या कावेरीबद्दलचं सत्य सुलक्षणाला कळण्यापासून यश कसा टाळेल? मंदार जबरदस्ती करत असतानाच सुलक्षणाने पाहता ती नक्की काय निर्णय घेईल? कावेरीचं सत्य सगळ्यांसमोर येईल का आता? या भागात पाहणारच आहोत. त्यामुळे कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा आजचा भाग नक्की बघा. सुलक्षणा कावेरीला खूप मोठी अट घालते की तिची लग्नाआधीची जेवढी काही स्वप्न होती, जी की धर्माधिकारी कुटुंबाच्या नियमात आत्ता बसत नाही आहेत, ती सगळी स्वप्न तिने विसरून जायची. अट ऐकून यश सोबत कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. पुढे सुलक्षणा कावेरी समोर ते आरतीचं ताट धरते आणि कावेरीला वचन द्यायला भाग पाडते. कावेरीची सगळी स्वप्न पणाला लागलेली असतात. कावेरीला गावाकडचे सगळे प्रसंग आठवतात की दिगंबरला तिने सणसणीत उत्तर दिलं होतं की त्याच्या नाकावर टिचून ती तिच्या हापूसचं स्वप्न पूर्ण करून दाखवेन. आणि तिचे बाबा गेल्यानंतर सुद्धा त्या अग्नीला साक्षी ठेवून कावेरीने तीच शपथ घेतली होती की ती नंतर गावाकडे येईल आणि तिच्या बाबांचं ते स्वप्न पूर्ण करणारच. कावेरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारते की देवा, हे कोणत्या संकटात टाकतोयस तुम्हाला? कावेरीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झालेले असते. एकीकडे तिच्या बाबांचं स्वप्न असतं तर दुसरीकडे काऊला दिलेलं वचन. परंतु पेचात न पडता एका क्षणात ती काऊला दिलेलं वचन पूर्ण करायचं ठरवते. सुलक्षणाला वाटत असतं की कावेरी नक्कीच माघार घेईल. जेव्हा ती यशकडे कटाक्ष टाकते तेव्हा यश मान खालती घालतो. परंतु ज्या क्षणी कावेरी आपला हात उचलून आरतीवरती धरते आणि तिला वचन देते तेव्हा मात्र सुलक्षणा हादरलेली असते. तिला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. तिचीच काय, यशची सुद्धा नेमकी तीच अवस्था होते की कावेरीने स्वतःची सगळी स्वप्न पणाला लावलेली असतात. तुम्ही म्हणाल अगदी तसंच करेन मी. कावेरीच्या तोंडून हे शब्द जेव्हा फुटतात तेव्हा मात्र सुलक्षणाला जबरदस्त शॉक बसतो. परंतु यशला कावेरीचा सार्थ अभिमान वाटतो की ती नक्की कोण आहे हे यशला अजून माहिती झालेलं नाहीये. परंतु चिकूसाठी तिने स्वतःच्या स्वप्नांचा सुद्धा त्याग केला. यशच्या मनामध्ये कावेरीबद्दलचा रिस्पेक्ट आणखीनच वाढतो. काही वेळानंतर जेव्हा यश, कावेरी, सुलक्षणा तिघेही घरी पोहोचतात त्यांचा आवाज ऐकताच यमुना काकू दोघी सावध होतात. यशला स्वतः सुलक्षणा सावरत घरी घेऊन आले ते पाहताच काकू मनोमन तिला शिव्या घालतात की जळलं मेलं लक्षण ते. 2 दिवस फक्त रुचून बसण्याची नाटकं केली या बाईने. शेवटी या मायलेकाची समेट झालीच म्हणायचं. सुलक्षणा विद्याला हाक मारून बोलावते आणि यशच्या पायाला मलमपट्टी करायला सांगते. कावेरी सुद्धा विद्यासोबत यशला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा यमुना काकू एकमेकींना खुणावतात कारण त्यांचा प्लॅन पूर्णतः फसलेला असतो. शेवटी सुलक्षणाने यशला माफ केलेलंच असतं. रूममध्ये ज्यावेळेस कावेरी यशच्या दुःखाला मलमपट्टी करते तेव्हा यशला खूप दुःखतही असतं, त्रास होतो. परंतु कावेरीकडे पाहता त्याचा त्रासच दूर होतो. कारण त्याला एक एक प्रसंग आठवतात की मागच्या वेळेस जेव्हा यशला जखम झाली होती तेव्हाच कावेरीनेच त्याच्या दुःखावरती फुंकर मारली होती. मंदिरातला तो प्रसंगही त्याला आठवतो. मनोमन स्वतःशीच प्रश्न विचारतो की कसलं नातं यांचं या घराशी? खरं तर कसलंच नातं नाहीये, तरी सुद्धा किती सगळं करतात या घरासाठी. मला सुद्धा मागचा पुढचा विचार न करता एका क्षणात तुम्ही वचन देऊन टाकलं. का, कशासाठी? तुमचं या घराशी एक वेगळंच नातं जोडलं आहे कावेरी, आणि माझ्याशी सुद्धा. इतक्यातच यशला परत त्रास होतो. त्याचा पाय खूप दुखतही असतो. यशला त्रास होतोय हे पाहताच कावेरी हळुवारपणे त्याच्या जखमेवरती मलमपट्टी करते. जेव्हा ती त्याच्या पायातला पट्टी बांधते त्याच वेळेस तिचं लक्ष जातं यशकडे. यश तिच्याकडे पाहून खूप गोड स्माईल देतो तिला. त्यावरूनच कावेरीच्या लक्षात येतं की यशला आत्ता जरासं बरं वाटतंय. रात्रीच्या वेळी सुलक्षणा जेव्हा देवाला हात जोडत प्रार्थना करते इतक्यात यमुना येऊन तिला जाब विचारते की वा मा, केलंत ना 2 दिवसात त्याला माफ? त्याच्याच बाबतीत तुझा ऊर कसं काय भरून येतो ग? जर ती चूक मी केली असती तर केलं असतंच मला 2 दिवसात माफ? बोल ना मा.
कधी कधी तर मला असं वाटतं की मी तुझी मुलगी नाहीच आहे, यशच फक्त तुझा मुलगा आहे. यमुनाचे ते बोल ऐकताच सुलक्षणाचा राग अनावर होतो आणि ती तिच्यावरती खेकसते की हो, यश माझाच मुलगा आहे आणि ही गोष्ट परत या घरात कधी काढायची नाहीये. रागाच्या भरात विपरीत ते माझ्या तोंडून निघून गेलं, परंतु ते फक्त पहिलं आणि शेवटचं होतं. सुलक्षणाने यमुला खर्चावलेलं असतं. इकडे रूममध्ये कावेरी यशला म्हणते की मांनी तुम्हाला माफ केलं किती बरं झालं ना. तेव्हा यशही आनंदात असतो. कावेरीला तो सांगतो की हो, मा जेव्हा माझ्याशी बोलत नव्हती ना तेव्हा मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. यश या सगळ्याचं क्रेडिट कावेरीला देतो. तो म्हणतो की तुम्हाला आठवतंय, तुम्ही मागे मला एक गोष्ट सांगितली होती की स्वतःवरती जास्त विश्वास ठेवा. मी तेच केलं. स्वतःवरती विश्वास ठेवून ते प्रायचित्त घेतलं आणि त्याचं फळही मला मिळालं. सुलक्षणाने माफ केल्यामुळे यशच्या आनंदाचा पारावार उरलेला नसतो, परंतु तिलाच वचन देऊन कावेरीच्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली असते. यश कौतुकाने कावेरीला सांगतो की माने मला खूप प्रेम दिला आहे. म्हणजे वरून कितीही कठोर वाटत असली तरी आतून खूप हळवी आहे ती, आणि तुम्ही अजिबात तिच्याबद्दल गैरविचार करू नका. माने बनवलेली या घराची शिस्त, या घरासाठीचे नियम, ते सगळं जे आहे ते तिच्या अनुभवातून आले आहे. तिला कोणाचं मन दुखवण्याचा हेतू नाहीये. कावेरी काळजावरती दगड ठेवून यशला सांगते की आई वडिलांशी आपलं नातं असंच असतं, घट्ट. त्या नात्यात असतं प्रेम, त्याग, राग, वेदना, त्रास, सगळंच मिसळलेलं असतं. यशला का माफ केलं याच्यावरून सुलक्षणासोबत यमुना वाद घालते. यमुना सुलक्षणालाच उलटा जा विचारते की अगं परंतु यशला का माफ केलंयस तू, का गोंजारतेस त्याला? तुझ्या प्रेमाचा त्याने फायदा घेतलाय आणि तरीही तू त्याच्यावरती विश्वास का ठेवतेस? तुला कळत नाही आहे का, ती कावेरी यशला फितवते तुझ्या विरोधात. सुलक्षणा मात्र शांतपणे यमुनाला जे बोलायचं ते ऐकून घेते. इकडे कावेरीच्या डोळ्यात पाणी पाहताच यश तिला विचारतो की काय झालं, तुम्हाला पण तुमच्या आईची आठवण येते का? तेव्हा कावेरी परत मनावरती दगड ठेवून यशला सांगते की नाही, लहान असतानाच माझी आई मला सोडून गेली. ती फक्त आता माझ्या आठवणींमध्ये आहे. मला माझ्या आईचं प्रेम कधी मिळालंच नाही आणि आईचं प्रेम काय असतं ते कधी कळलंच नाही. कावेरीचं दुःख ऐकताच यश तिला धीर देतो की काळजी करू नका मा माझी, एक दिवस तुमचीही मा नक्की होईल. तेव्हा कावेरी हसत यशला उत्तर देते की त्या क्षणाची मी नक्कीच वाट बघेन, कारण कावेरीला तेच तर हवं असतं, सुलक्षणाचं मन जिंकायचंय. इकडे अजूनही यमुनाचं तेच तुंतुणं चालू असतं, कारण कावेरीच्या विरोधात ती सुलक्षणाला भडकावण्याचा प्रयत्नात असते. ती विचारते की मा, अगं प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. त्या कावेरीचं ऐकून यशने आज पहिल्यांदा आपल्या घरातला सगळ्यात मोठा नियम मोडला आहे. तुझा विश्वासघात केला आहे आणि तू आता विचार कर की परत त्या कावेरीचं ऐकून यश परत तुझा विश्वासघात नाही करणार, हे कशावरून ठरवू शकतेस तू? सुलक्षणाला यमुनाचे खरे रंग चांगलेच माहिती असतात, पक्की ओळखून असते तिला. ती तिचा हात पकडते आणि खेचतच तिला यशच्या रूममध्ये घेऊन जाते. यमुना तिथे सुलक्षणाच्या सांगण्यावरून 2 कागद आणि पेन घेऊन येते. ज्यावेळेस सुलक्षणा यशला सांगते त्या कागदावरती सही कर, यश काहीही न बोलता निमूटपणे त्या कागदावरती सही करून मोकळा होतो. सुलक्षणा आता यमुनाला त्या कागदावरती सही करायला सांगते. तेव्हा यमुना मात्र आडेवेडे घेते, उलटा सवाल करते की मा, अगं परंतु कोऱ्या कागदावरती सह्या कशासाठी? तेव्हा सुलक्षणा तिला सांगते की काय आहे ना, तुमच्या आयुष्याच्या एका बाबतीत तुमच्याकडून जर मला एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्हाला न सांगता मला घेता यावी यासाठी. सुलक्षणाचे ते शब्द ऐकताच यमुनाला जबरदस्त धक्काच बसतो, परंतु सुलक्षणाने असं करून त्या दोघांमध्ये किती मोठा फरक आहे हे दाखवून देण्याचा यमुनाला प्रयत्न केलेला असतो. यमुना थोडं चाचपडतच सुलक्षणाला म्हणते, मा अगं तुला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तू आमच्याकडे माग ना, आम्ही थोडीच देणार नाही आहे का तुला? तेव्हा सुलक्षणा तिचे चांगलेच कान उपटते की यशने तर सही केली आहे ना. तेव्हा सुलक्षणाला यमुना म्हणते की अगं परंतु तो त्याचा डिसिजन आहे. आत्ता कुठे सुलक्षणा यमुनाचे खाडकन डोळे उघडवते. यमुनाला ती सांगते की हो, त्याने सही केली आहे कारण त्याच्या मावर पूर्ण विश्वास आहे, जो की तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे, आणि हाच फरक आहे तुम्हा दोघांमध्ये. तरीसुद्धा यमुना स्वतःची चाल सोडायला मात्र तयारच होत नाही. परत ती यश समोर सुलक्षणाला जा विचारते की वा मा, विरघळलीस का लगेचच?
अगं त्याने एवढी मोठी फसवणूक केली आहे तुझी. अगं खोटारडेपणा केला आहे तुझ्याशी. ते मी तुला दाखवून देऊन सुद्धा तुझा त्याच्यावरती इतका विश्वास कसा काय असू शकतो? बरं मला सांग की यशने परत कधी तीच चूक केली तर तू त्याला शिक्षा देशील ना? बोल ना मा. तेव्हा मात्र सुलक्षणा जबरदस्त धमाकाच करते. यमुनाला ती स्पष्ट सांगते की चूक केली तर शिक्षा होईलच, परंतु ती त्याला नाही तर मला स्वतःला मी शिक्षा करून घेईन. एक आई म्हणून मी शिक्षा स्वतःला करून घेईन. मी स्वतःला शिक्षा करून तर घेईनच, परंतु आयुष्यभर मान खाली घालून जगेन सुद्धा. या घरावरचे सगळे अधिकार मी सोडून देईन. परंतु मला पूर्ण खात्री आहे माझा यश माझ्या बाबतीत तरी तो दिवस कधी चालणार नाही. माझा यश माझा स्वाभिमान आहे, असं सुलक्षणाने ठणकावून यमुनाला सांगता क्षणी यशचा आनंद गगनात मावेनासा होतो. शेवटी परत त्याला त्याच्या माचं प्रेम मिळालेलं असतं आणि तोच विश्वास त्याने पुन्हा जिंकलेला असतो. यश ज्या वेळेस खुश असतो, आनंद साजरा करतो, तेव्हा मात्र त्याचं सुख यमुनाला बघवत नाही, पाहवत सुद्धा नाही आणि तोंड फिरवून तेथून निघून जाते. सुलक्षणा यश दोघे एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावतात. सुलक्षणा यशच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याला आराम करायला सांगते. यमुनाला तिने सडेतोड उत्तर तर दिलेलंच असतं. ज्या वेळेस ती यशच्या रूममध्ये येऊन बाहेर पडणार तर तिची पावलं अडखळतात. परत एकदा ती यशला पाहते आणि त्याला पाहून ती हसते. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सुलक्षणा यशचं काहीही न ऐकून घेता जबरदस्ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते. जाण्यापूर्वी विद्याला ती घरातून बाहेर पडताना सांगून जाते. यमुना काकू दोघी त्यांच्यावरती नजर ठेवूनच असतात. सुलक्षणाचं यशवरचं इतकं प्रेम, त्याच्यावरचा इतका विश्वास पाहून त्या दोघींच्याही नाकाला मिरच्या झोंबतात. काकू यमुनाला तिच्या माविरोधात भडकवते की बघतेस ना, त्या यशवरती किती प्रेम उफाळलंय तुझ्या माचं. कुठं गेली तुझ्या माची तत्व, या घरातले नियम? त्या यशने 2 आसवं काय गाळली, लगेचच सुलक्षणा वहिनींचा रागच विरघळला. आपण तर मारे तोंड वर करून म्हणत होतो की यावेळी काही वहिनी यशला माफ वगैरे करणार नाहीत. वैतागून ती विचारते की यामी बोल ना, काय झालं या सगळ्याचं? तेव्हा यमुना काकूला खडसावते की एक तर ना काकू तू हळू बोल. मान्य आहे की यशने 2 आसवं काय गाळली, माने लगेच त्याला माफ करून टाकलं, परंतु असं होत नाही ना की खेळ इथेच संपला. यमुना काकूंना पुढचा प्लॅन समजावते की यशला जरी माने माफ केलं असलं तरी कावेरीला केलेलंच नाहीये आणि कावेरीला माफ करावं यासाठी यश नक्कीच काहीतरी पाऊल उचलणार आणि ते पाऊल परत चुकीचं ठरणार. मग काय, आपण फक्त बघत राहायचं, त्यांची चूक पकडायची आणि तोंड जे आहे ना ते फक्त योग्य वेळीच उघडायचं. यमुनाची पुढची खेळी समजताच काकू यमुना दोघी फिदी हसून आनंद साजरा करतात. त्याचनंतर यमुना विद्याला हाक मारते आणि तिला सांगते की मला पार्थच्या शाळेत जावं लागेल, पॅरेंट मीटिंग आहे ना. तेव्हा काकूही तिच्यासोबत जायचं ठरवते. विद्याला ती सांगते की माझे साड्या दिल्या आहेत फॉल फिटिंगसाठी, त्याच एरियामध्ये आहेत, त्या पिकअप करायला मला जावंच लागेल. त्या दोघी जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा विद्याच्या आनंदाचा पारावर उरत नाही. स्वतःशीच परत बडबडत राहते की वाह, 2 कटकटी बायका या घराबाहेर गेल्या म्हणजे घर कसं एकदम शांत वाटतंय. सगळ्या बायकांच्या, सगळ्या सुनांच्या मनातलं बोलतो. नणंद सासू जाती बाहेरी घरा, तोची दिवाळी दसरा. विद्या आनंदाने नाचत बागडत कावेरीच्या रूममध्ये जाते. कावेरीचा हात पकडवून तिला नाचवायला लागते आणि तिला सांगते की आज घरात कोणीही नाहीये, आज घरात फक्त तुम्ही, मी आणि चिकू. आज आपल्याला मनसोक्त आराम मिळणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मस्त AC लावा, मी पण 1.5 तास मस्त आराम करते. कावेरी म्हणते की तुम्ही झोपा, हवं तर मला चिकूसाठी दूध बनवायचं आहे. विद्या आनंद साजरा करत नाचत बागडत तशीच तिच्या रूम बाहेर जाते. कावेरीला सुद्धा इतकं हसू येतं. हॉस्पिटलमध्ये सुलक्षणाने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते. इतक्यातच उदयचा मित्र विजय अचानकच तिथे येतो. तेव्हा यश सुलक्षणा दोघांनाही ते हाका मारतो. सुलक्षणा विचारते की विजय ना तू? विजय सांगतो की हो काकू, खरं तर उदयच्या ॲक्सिडेंटनंतर तुमच्या घरी येण्याची माझी हिंमतच नाही झाली. देव करो आणि त्याचा पत्ता तुम्हाला लवकर लागो. तेव्हा सुलक्षणा डोळे घट्ट बंद करत म्हणते की हो, आम्ही सुद्धा त्याच आशेवरती आहोत. तू जर आमच्या घरी आला असतास ना
तर माझा उदय मला भेटायला आल्यासारखं वाटलं असतं. अरे विजय आता मात्र सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतो. सुलक्षणासमोर मोठा गौप्यस्फोट करतो की मला तुमच्या घरी यायची खूप भीती वाटली, कारण मला असं वाटलं की मी उदयचा मित्र आहे म्हणून तुम्ही मला घराबाहेर काढाल. माझ्याशी धड बोलायचाही नाही, कारण उदयच्या लग्नाला मी गेलो होतो ना. विजय जेव्हा असं म्हणतो तेव्हा मात्र यशच्या पायाखालची जमीनच हादरते. विचार करतो की म्हणजे याला खरी कावेरी वहिनी नक्की कोण आहे हे चांगलेच माहिती असेल. यशला वेळेवरती त्याला थांबवायचं असतं. तोचपर्यंत इकडे दुसरा खुलासा होतो. जेव्हा कावेरी चिकूसोबत खेळते, चिकूला तिने दूध पाजण्यासाठी आणलेलं असतं, तेव्हा चिकूला ती विचारते की एवढी छान छान खेळणी कोणी आणली आमच्या चिकूसाठी. इतक्यातच मंदारचा आवाज येतो. कावेरीला तो मोठ्याने सांगतो की मी आणली आहेत. जेव्हा कावेरीचं लक्ष मंदारकडे जातं तेव्हा जबरदस्त हादरते. तिच्या हातातली दुधाची बाटली खालती पडते आणि मंदार जसतसा पावलं पुढे टाकतो तसतसं ती घाबरते, मागे सरकते. कावेरीचं अंग घामेघुम होतं. ती मंदारला विचारते की तू इथं? तेव्हा मंदार म्हणतो की हो, घाबरू नकोस अगं, तुझ्याबद्दल मी या घरातल्यांना काहीच सांगितलेलं नाहीये अजून. कावेरीची मंदारसोबत आमनेसामने भेट होते. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. मंदार कावेरीवरती जबरदस्ती करतो. तो तिचा हात खेचत तिला म्हणतो, मला सगळं आधी जे घडले ते विसरून जाऊन नव्याने तुझ्याशी संसार थाटायचा आहे. जबरदस्तीने जेव्हा तो कावेरीला खेचायला लागतो तेव्हा कावेरी त्याला सांगते की हात सोड माझा. त्याला एवढं खडसावून सुद्धा तो ऐकत नाही म्हटल्यानंतर ती चोराची त्याला ढकलते. तेव्हा त्याच्या हातात असलेलं ते खेळणं डायरेक्ट सुलक्षणाच्या पायात पडतं. तेव्हा मात्र सुलक्षणा, यश दोघांनाही पाहून कावेरीला जबरदस्त शॉक बसतो. आता काय घडेल? कावेरी यशवरती विश्वास ठेवून यशला मंदारबद्दलचा सगळा इतिहास सांगेल का? पाहणं मनोरंजक